तुम्ही पथ्य पाळताय, व्यायाम देखील करताय किंवा कदाचित तुमची औषधं देखील चालू असतील, पण तरी देखील तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होत नाहीये का? तर अशी 7 कारणं आहेत की ज्याच्याकडे 90% लोकही दुर्लक्ष करत आहेत. तर ही कोणती कारणं आहेत ते जाणून घेऊया आपण आजच्या व्हिडिओमध्ये. पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की अशा कोणत्या 7 गोष्टी आहेत की ज्याच्याकडे आपलं वारंवार दुर्लक्ष होतं आणि ज्याच्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल आहे ते लवकर कमी होत नाही. सगळ्यात पहिल्यांदी आहे ते म्हणजे लपलेल्या गोष्टी. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्या जेवणातलं तेल कमी केलं, आपण नॉनव्हेज कमी केलं म्हणजे आपलं कोलेस्ट्रॉल आहे ते कमी होईल. पण या व्यतिरिक्त देखील काही गोष्टी अशा आहेत की आपण ज्या नेहमी खातो आणि त्याच्यामुळे देखील आपलं कोलेस्ट्रॉल आहे ते वाढत असतं. त्याच्यातली सगळ्यात पहिल्यांदी आहे ते म्हणजे हिडन शुगर. आपण जे काही पॅकेट फूड खातो, प्रोसेस फूड खातो, बेकरी प्रॉडक्ट्स खातो, बिस्किट्स, टोस्ट, खारी किंवा जे काही आपण पॅकेज फूड खातो, या सगळ्यामध्ये साखरी लपलेली असते. म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये हिडन शुगर असते. बऱ्याच वेळेला असे पदार्थ देखील आहेत जे खाण्यामध्ये आपल्याला नमकीन वाटतात किंवा सॉसेस आहेत त्याच्यामध्ये देखील साखरी लपलेली असते आणि ही लपलेली साखर आहे ती रोजच्या रोज आपल्या पोटामध्ये जाते आणि त्याच्या परिणामस्वरूप आपलं कोलेस्ट्रॉल आहे ते वाढत असतं. दुसरा एक गोष्ट आहे जी आपल्या पदार्थांमध्ये लपलेली असते ते म्हणजे हिडन फॅट. बऱ्याच वेळेला आपल्या पॅकेटवर कोलेस्ट्रॉल फ्री, 0 कोलेस्ट्रॉल असं लिहिलेलं असतं, पण त्याच पॅकेटमध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि हे सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट आहे ते आपल्या पोटामध्ये जाऊन आपलं कोलेस्ट्रॉल आहे ते वाढवत असतात. बरोबरच आपण जे काही रिफाइंड कार्ब खातो, रिफाइंड कार्बोहायड्रेट खातो, जसं की मैद्याचे पदार्थ आहेत, हे पदार्थ देखील आपल्याला कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तेल. तुम्ही तेल कोणतं वापरताय, किती हेल्दी वापरताय हे जसं महत्वाचं आहे त्याबरोबरच ते किती प्रमाणामध्ये वापरताय हे देखील महत्वाचं आहे. तुम्ही अगदी जास्त किमतीचं, महागडं असं हार्ट हेल्दी तेल जरी वापरत असाल, पण त्याचं प्रमाण जर तुमच्या आहारामध्ये जास्त असेल तर ते जास्तीचं तेल आहे ते जाऊन आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल आहे ते वाढवत असतं आणि म्हणूनच तुम्ही कोणतं तेल वापरताय त्याबरोबरच ते किती प्रमाणामध्ये वापरताय हे देखील महत्वाचं आहे. या तेलासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिकडे जाऊन त्याची अधिक माहिती तुम्ही बघू शकता. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे लॅक ऑफ प्रोटीन्स. आपल्या रोजच्या आहारामध्ये आवश्यक असणारी प्रथिनं आहेत, आपल्या शरीराला गरजेची असणारी प्रथिनं आहेत ते असणं खूप जास्त महत्वाचं आहे. जेव्हा तुमच्या आहारामध्ये योग्य तेवढी प्रथिनं नसतात, योग्य मात्रेमध्ये नसतात, तेव्हा फॅट मेटाबॉलिझम आहे ते स्लो होतं आणि परिणामी तुमचं कोलेस्ट्रॉल आहे ते लवकर कमी होत नाही. म्हणूनच आपल्या एकंदरच आहारामध्ये चपाती किंवा भात याचं जेवढं प्रमाण आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये किंबहुना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त प्रमाण हे आपल्या डाळीचं, उसळीचं हे असलं पाहिजे. बरोबरनेच तुम्ही मासे किंवा अंडी हे देखील खाऊ शकता, ज्याच्यामुळे तुमच्या आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे व्यवस्थित राहील आणि परिणामी तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत होईल. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नो फिजिकल ऍक्टिव्हिटी. बऱ्याच वेळेला आपण पथ्य पाळतो पण बरोबरीने तुम्हाला एक्सरसाइज करणे किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी असणं हे गरजेचं आहे. जेव्हा तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी व्यवस्थित राहते त्यावेळेला तुमचं मेटाबॉलिझम आहे ते चांगलं राहतं, तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होतं आणि त्यामुळे चरबी कमी होण्यासाठी मदत होते. म्हणूनच मी जे पथ्य पाळताय त्याच्याबरोबरच रोज चालण्याचा व्यायाम करणे किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी रोज ठेवणे हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचं मसल मास चांगलं होतं, तुमचं मसल स्ट्रेंथ वाढते आणि फॅट कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होते. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्ट्रेस आणि स्लीप. तुम्ही पथ्य पाळत असाल, व्यायाम करत असाल, पण तुमची झोप व्यवस्थित पूर्ण होत नसेल किंवा तुम्हाला तुमचे स्ट्रेस लेवल्स खूप जास्त असतील तर अशा वेळेला कोलेस्ट्रॉल लवकर कमी होताना दिसत नाही. जेव्हा आपण अंडर स्ट्रेस असतो तेव्हा शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन आहे ते वाढतं आणि हे कॉर्टिसॉल लिव्हरला अजून कोलेस्ट्रॉल तयार करण्यासाठी सांगतं आणि परिणामी कोलेस्ट्रॉल लवकर कमी होताना दिसत नाही.
तसंच आपण स्ट्रेसमध्ये असताना बऱ्याच वेळेला इमोशनल इटिंग करतो, म्हणजे आपल्या आवडीचे पदार्थ आहेत, आपल्या कम्फर्टसाठी, आपला स्ट्रेस कमी व्हावा म्हणून ते आपल्याकडून जास्त प्रमाणामध्ये खाल्ले जातात आणि परिणामी आपलं वजन वाढतं, आपल्या शरीरातली चरबी वाढते आणि कोलेस्ट्रॉल देखील आपल्याला लवकर कमी होताना दिसत नाही. झोप हे देखील आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. आपण जेव्हा व्यवस्थित 7 ते 8 तासाची झोप घेतो तेव्हा आपलं शरीर आहे ते व्यवस्थित रिजनरेट होत असतं. आपल्या शरीरातले सगळे जे फंक्शन्स आहेत ते फंक्शन्स व्यवस्थित चालण्यासाठी मदत होते. जेव्हा तुमची झोप कमी प्रमाणामध्ये होतं तेव्हा तुमचं मेटाबॉलिझम कमी होतं आणि परिणामी कोलेस्ट्रॉल लवकर कमी होत नाही. बरोबरीनेच तुमचं लिव्हर फंक्शन्स आहेत ते अफेक्ट करतं आणि लिव्हरच आहे जे आपल्या शरीराचं कोलेस्ट्रॉलचं नियमन करत असतं. आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं संतुलन लिव्हर करत असतं. परिणामी जेव्हा लिव्हर फंक्शन्स अफेक्ट होतात त्यावेळेला कोलेस्ट्रॉल लवकर कमी होताना दिसत नाही. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे स्मोकिंग आणि अल्कोहोल. तुम्ही आहारामधून तेल कमी केलं असेल किंवा तुम्ही नॉनव्हेज खूप कमी प्रमाणामध्ये खाणं सुरू केलं असेल, पण तुमच्यामध्ये स्मोकिंग आणि अल्कोहोलची हिस्ट्री असेल तर ते देखील एक कारण असू शकतं की ज्याच्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल आहे ते कमी होताना दिसत नाही आहे. स्मोकिंगमुळे आपल्या शरीरामध्ये इन्फ्लमेटरी मार्कर्स तयार होतात, इन्फ्लमेशन तयार होतं जे आपल्या आर्टरीजना डॅमेज करतं, रक्तवाहिन्यांना डॅमेज करतं आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका देखील वाढतो. बरोबरच जे LDL कोलेस्ट्रॉल आहे, जे शरीरामध्ये वाईट कोलेस्ट्रॉल मानलं जातं, ते कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका देखील स्मोकिंगमुळे असतो. अल्कोहोलमुळे देखील शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका हा राहतो. आपलं लिव्हर आहे ते लिव्हर आपल्या कोलेस्ट्रॉलचं संतुलन करत असतं आणि अल्कोहोल कन्झम्पशनमुळे आपले लिव्हर फंक्शन्स आहेत ते हॅम्पर होतात आणि परिणामी आपलं फॅट मेटाबॉलिझम हॅम्पर होतं आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल लवकर कमी होताना दिसत नाही. म्हणूनच तुम्ही आहारातलं पथ्य जरी पाळत असाल तरी त्याच्या बरोबरीने स्मोकिंग आणि अल्कोहोल जास्तीत जास्त कमी करणं याच्यामुळे देखील कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत होते. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे काही डिसीजेस, मेडिकल डिसीजेस, जसं की काही जणांना लिव्हर डिसीजेस असतात, किडनी डिसीज आहेत, थायरॉइडचा आजार आहे की ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल लवकर कमी होताना दिसत नाही. तर अशा वेळेला तुमच्या पहिल्यांदा आजाराची जी चिकित्सा आहे हे गरजेचं राहतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं कोलेस्ट्रॉल आहे ते कमी होताना दिसेल. म्हणजेच काय, जर तुमचे थायरॉइड लेवल्स बरोबर नसतील तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला थायरॉइड लेवल्स नॉर्मलाइज करण्यासाठी आधी प्रयत्न करावा लागेल. थायरॉइड लेवल्स नॉर्मल झाल्यानंतर तुमचं कोलेस्ट्रॉल आहे ते आपसुकच कमी होताना तुम्हाला दिसेल. तर ही अशी 7 कारणं आहेत की बऱ्याच वेळेला आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपण फक्त आपल्या जेवणामधून तेल कमी करतो, नॉनव्हेज कमी करतो आणि आपल्याला असं वाटतं की आपलं कोलेस्ट्रॉल कमी होत नाही आहे. आणि म्हणूनच तुम्हाला तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होणं हे गरजेचं असेल तर काही गोष्टी आवर्जून करा. सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे ही जी 7 कारणं सांगितलेली आहेत ती 7 कारणं तुमच्यामध्ये आहेत का, तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय का, ते आवर्जून बघा. दुसरं महत्वाचं म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी, एक रोजची एक अर्धा तासाची एक फिजिकल ऍक्टिव्हिटी तुम्ही नक्की करा. दुसरं महत्वाचं म्हणजे आहारामध्ये व्यवस्थित मात्रेमध्ये प्रथिनं ठेवा. आहारामधून रिफाइंड कार्ब्स म्हणजे मैद्याचे पदार्थ आहेत, गोड पदार्थ आहेत, पॅकेट फूड, प्रोसेस फूड हे जास्तीत जास्त कमी करा आहारातून. आहारामध्ये फायबरचा समावेश आवर्जून करा, जसं की फळं आहेत, भाज्या आहेत, त्या जास्त प्रमाणामध्ये खा आणि तुमची झोप व्यवस्थित पूर्ण करा आणि तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट करा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतील. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.